कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांच्या विरोधात आज कामगार संघटनांनी एक दिवसीय बंदचं आवाहन केलेलं आहे। देशभरातील 10 कामगार संघटनांचा या बंदला पाठिंबा आहे। त्यामुळे बँकिंग, इन्शुरन्स, परिवहन, रुग्णालय, दूरसंचार यासारख्या सेवांवरती याचा परिणाम होताना दिसू शकतो। या संपामध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी आणि रेल्वेच्या संघटना मात्र सहभागी झालेल्या नाहीयेत। कामगारांचा कमीत कमी पगार हा 18,000 तर मासिक पेन्शन हे 3,000 रुपये देण्याच्या मागणीवरती हा संप पुकारण्यात आलाय। केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी कामगार संघटनांना आपला बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं, मात्र त्याचा फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाहीये। कामगार संघटना बंदवरती ठाम आहेत। कामगार कायद्यातील नेमक्या कोणत्या बदलांना कामगार संघटनांचा विरोध आहे आपण पाहतोय। कारखाना बंद करण्यासाठी कामगार मर्यादा ही 100 वरून 300 वर नेणार असं सध्या विचार सुरू आहे, त्याला विरोध आहे। नव्या कायद्यामध्ये माथाडी कामगार वगळले गेलेले आहेत, त्याला देखील विरोध आहे। कारखाने आणि उद्योगातून माथाडी कायदा वगळण्याचा घाट सुरू आहे। कामगारांच्या कपातीची संख्या 100 वरून वाढवण्याचा विचार सुरू आहे। त्यामुळे कामगार संघटनांच्या या सगळ्या मागण्या आहेत ज्यासाठी त्यांनी हा बंद पुकारलेला आहे। अनुकंपा तत्वावर मिळणाऱ्या नोकऱ्यांसाठी प्रतीक्षा नको, तातडीने नोकरी मिळावी, विविध रिक्त जागा तातडीने भरल्या जाव्यात। त्याचबरोबर कर्मचारी कपात टाळण्यासाठी बँकांचं विलीनीकरण करण्याचा जो निर्णय होतोय तो रद्द करावा। सरकारी बँका, कंपन्या, उपक्रमांमध्ये आउटसोर्सिंग बंद करा, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 18,000 रुपये करा, ही मागणी या कामगारांनी केली आहे। माथाडी कामगारांची किमान मजुरी ही 692 रुपये करावी, यासाठी आज एक दिवसीय बंद पाळला जातोय।